वृश्चिक राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गुरु मिथुन राशीत, केतू सिंह राशीत आणि शनी मीन राशीत असतील। अशा परिस्थितीत फेब्रुवारीचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण या आठवड्यात गजकेशरी नवपंचम राजयोग निर्माण करत आहेत। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात इच्छित यश मिळेल। जीवनाशी संबंधित सर्व चिंता दूर होतील। संपूर्ण आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या अनुकूल संधींचा अनुभव येईल। तुमचे गोड बोलणे आणि चांगले वर्तन इतरांना प्रभावित करेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीशी संबंधित समस्येबद्दल चिंतित असाल तर या आठवड्यात तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने त्यावर उपाय शोधू शकाल। कोर्टाशी संबंधित निर्णय अनुकूल असू शकतात। जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर या आठवड्यात एक मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, ज्यामुळे तुमची बाजारपेठेतील प्रतिष्ठा वाढेल। परदेशात काम करणाऱ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळू शकते। या काळात लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे। प्रवास आनंददायी ठरेल आणि नवीन संबंध वाढतील। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण आठवडा शुभ राहील। कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील। कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील। प्रेमाचे नाते अधिक दृढ होईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे नाते दृढ करण्याचा प्रयत्न कराल। या आठवड्यात तुम्ही नेतृत्वाची भूमिका घेण्यास किंवा तुमची तत्वज्ञता दाखवण्यास घाबरू नका। जर तुम्ही करिअर बदलण्याचा किंवा नवीन उपक्रमाचा विचार करत असाल तर तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयांकडे धाडसी पावले उचला। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अढळ धैर्य आणि घरगुती गोंधळ घेऊन येईल। आठवड्याची सुरुवात अत्यंत शक्तिशाली आहे। तुमच्या राशीचा स्वामी उच्च मंगळासोबत चंद्र-मंगळ लक्ष्मीयोग तयार करेल। हा योग तुमचा आत्मविश्वास वाढेल। या आठवड्यात तुमचे लक्ष चांगले राहील आणि तुमचा आत्मविश्वास अबाधित राहील। ज्या कामांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते पुढे जातील। तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा। शांत राहा आणि शक्य असल्यास जवळच्या मित्रांकडून मदत स्वीकारा। या आठवड्यात तुमची एकाग्रता मजबूत असेल। महत्त्वाच्या कामांसाठी आणि योग्य नियोजनासाठी त्याचा वापर करा। सौम्य पावलांनी वैयक्तिक योजना पुढे जाऊ शकतात। तुमचे विचार स्पष्ट ठेवा आणि घाई टाळा। विश्वासू व्यक्तीसोबत छोट्या गोष्टी शेअर केल्याने खरा आधार आणि मनशांती मिळेल। दररोज शांतपणे लहान विजय साजरे करा। या आठवड्यात प्रामाणिक संभाषणे आणि समजूतदार कृती तुमच्या भावना अधिक खोलवर नेतील। ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्याशी छोट्या प्रामाणिक गोष्टी शेअर करा आणि लक्षपूर्वक ऐका। गोष्टी घाईघाईने करू नका। त्यांना वेळ द्या आणि शांतपणे पाठिंबा द्या। एक गोड प्रशंसा किंवा छोटासा हावभाव तुमचे हृदय उबदार करेल। जर तुम्ही काळजीत असाल तर स्पष्टपणे बोला आणि सौम्य शब्द निवडा। लहान गोष्टी एकत्र केल्याने जवळीक वाढेल। सीमांचा आदर करा आणि सतत काळजी घ्या। यामुळे तुमचे प्रेम मजबूत होईल। करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि विचलित होण्यापासून दूर राहा। पुढील चरणांची एक छोटी यादी बनवा आणि त्यांचे एक एक करून अनुसरण करा। शक्य असेल तेव्हा टीममेट्सना मदत करा आणि प्रामाणिक अभिप्राय स्वीकारा। कल्पना विसरणार नाही याची खात्री करण्यासाठी नोट्स घेत राहा। आताच्या छोट्या सुधारणांमुळे वेळ वाचेल आणि तुमची विश्वासार्हता दिसून येईल। बैठकांमध्ये हळुवारपणे बोला आणि त्यांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार माना। यामुळे विश्वास निर्माण होईल आणि शांत प्रशंसा मिळेल। नम्र राहा आणि शिकत राहा। वृश्चिक राशी या आठवड्यात अतिरिक्त खर्चावर लक्ष ठेवा आणि तुमचे बिल पुन्हा तपासा। पैसे कुठे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक पेमेंट लिहून ठेवा। पैसे वाचवण्याचे मार्ग शोधा, जसे की जलद खरेदी करण्याऐवजी टिकाऊ आणि उपयुक्त वस्तू निवडणे। जर अचानक एखादा छोटासा खर्च उद्भवला तर तुमच्या कुटुंबाशी चर्चा करा आणि योग्य योजना बनवा। तुम्हाला आत्मविश्वास येईपर्यंत मोठे खर्च पुढे ढकला। ही छोटी पावले तुमच्या बचतीचे रक्षण करतील आणि तुमच्या मासिक खर्चावर नियंत्रण ठेवतील। साधे पर्याय वारंवार निवडा। जेव्हा तुमच्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते तेव्हा त्याला पूर्ण विश्रांती द्या आणि दररोज हलक्या हालचाली करा। लहान चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा शांत श्वास घेण्याचे व्यायाम यामुळे ताण कमी होईल आणि तुमचा मूड सुधारेल। ताजी फळे आणि साधे धान्य यासह संतुलित शाकाहारी आहार घ्या। वारंवार पाणी प्या आणि रात्री जड नाश्ता टाळा।
झोपण्याच्या वेळेत सातत्य ठेवा आणि झोपण्यापूर्वी जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणे टाळा. लहान सकारात्मक सवयी तुमची ऊर्जा पातळी स्थिर ठेवतील आणि तुमचे मन शांत राहील. आनंदी राहा. एकंदरीतच या आठवड्यात तुमचा प्रभाव वाढेल. कुटुंबातील सदस्यांमधील समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. तुमचा रिअल इस्टेट व्यवसाय भरभराटीला येईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुखसोयी सुनिश्चित करा. उच्च शिक्षणात तुमची कामगिरी प्रभावी असेल. तुम्ही महत्त्वाचे घरगुती उपकरणे खरेदी करू शकता. तुम्ही प्रलंबित प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत रोमॅन्टिक डेटवर जाऊ शकता. सोमवार आणि मंगळवार अत्यंत शुभ असतील. हा आठवडा तुमच्यासाठी परिवर्तनाचा असणार आहे. या काळात नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला राहील. कार्यालयात त्यांची स्थिती चांगली राहील. लोकप्रतिनिधींनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. या आठवड्यात इच्छित यश मिळेल. जीवनाशी संबंधित सर्व चिंता दूर होतील. संपूर्ण आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या अनुकूल संधींचा अनुभव येईल. तुमचे गोड बोलणे आणि चांगले वर्तन इतरांना प्रभावित करेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीशी संबंधित समस्येबद्दल चिंतित असाल तर या आठवड्यात तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने त्यावर उपाय शोधू शकाल. कोर्टाशी संबंधित निर्णय अनुकूल असू शकतात. जर तुम्ही व्यवसायात असाल तर या आठवड्यात एक मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, ज्यामुळे तुमची बाजारपेठेतील प्रतिष्ठा वाढेल. परदेशात काम करणाऱ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळू शकते. या काळात लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवास आनंददायी ठरेल आणि नवीन संबंध वाढतील. हा संपूर्ण आठवडा शुभ आहे. कुटुंबातील सदस्यासोबतचे तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळतील. प्रेमाचे नाते अधिक दृढ होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे नाते दृढ करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा सामान्य राहील. तसेच हा आठवडा तुमच्या नात्यांसाठी आनंददायी राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदाराशी तुमची भावनिक जवळीक वाढेल. कोणतेही मतभेद दूर होऊ शकतात. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि भविष्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांचे आशीर्वाद विशेषतः फायदेशीर ठरतील. तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात. या आठवड्यात फक्त काही खबरदारी घ्यायला हवी. भावनांच्या प्रभावाखाली कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. दररोज भगवान शिवाचे स्मरण करा आणि सोमवारी शिवलिंगावर दुधासह पाणी अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे मानसिक शांती मिळेल आणि कौटुंबिक आनंद वाढेल. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ दिनांक 22, 23 आणि 28 फेब्रुवारी असेल. रंग पिवळा, लाल आणि पांढरा असेल. शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि रविवार असणार आहे. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.